पिंजरा पिंजरा रे श्रावण माशी खेद मानशी महागाई दाटीत सोयीकडे लय भारी लय महागाई संपणार आहे कधी का. नमस्कार तात्या. अरे गोरक्षेड या बसा बसा. नाही असू दे. अरे काय न कळवता असं वरता आला तुम्ही कळवच रे. नाही तात्या सहज चालू आहे. कसं चाललंय? चाललंय आपलं देवाच्या कृपेनं. तोच देतो तोच नेतो. नाही म्हणजे तात्या आम्ही दोघं असे अचानक इथे आल्यामुळे त्रास नाही ना झाला तुला? अजिबात नाही भाऊ. त्रास कसला. आता जे काय झालं त्याला आपण दोघं जबाबदार आहोत का. नशिबाची भोग आहेत म्हणायचं पण आपण पुढे जात राहायचं. खरंय. ललिता वहिनी कशी आहे? आमची मिसेस सुधारायची नाही हो. तिनं आपल्या पोराच्या नावाचा दोसरच काढलाय. दिवसभर टिप्प गाळत असते. तिचं पण बरोबर आहे हो. प्रसंगच असा आहे आणि बाई माणसांना जरा सावरायला येळच लागतो नाही का. यानं का झालंय? नाही काही नाही. तो तसाच असतो. तात्या मला सांग आनंदी कुठे आहे? पण सोनबाई हा स्वयंपाकघर सोडून त्या कुठे सापडतात का बोलवतो. तात्या मी काय म्हणतो मी स्वतः जाऊन बघतो. हा आलोच. वाजसराव का हरवलंय का तुमचं? संसार हरवलाय माझा. स्वास्थ्य हरवलंय का? नारायणी इथे तुमच्या घरात येऊन राहते. मला चैन कसं पडेल? मला भेटायचंय तिला. वाजसराव तिला तुमच्या घरी घेऊन जा. जे काय भेटाय तिकडे भेटा. जे काय गुलगुल बोलायचं असेल ना तिकडे बोला. तोंडही बघत नाही माझं. गुलू गुलू कसलं बोलणार. नवरा बुळा म्हटल्यानंतर कुठली पण बाई त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार हो. काय वाजसराव तुम्ही बायको ऐकत नाही म्हटल्यानंतर लहान पोराला मुळमुळ राहतोय तुम्ही. मारदान कसं पाहिजे एकदम तडपदार जिगरबाज. तुमची बायको बदत नाही तुम्हाला. तुमच्या मग मर्दुंगी दाखवणार कधी? बायको जर बऱ्या बोला नांदत नसल ना आता हाण्याच्या घरात घेऊन जायचं तिला. येस बघतोच आता कशी येत नाही ते. पण नाही आली ना तर केस धरून ओढत नेईन तिला. कुठे ती? हे आमच्या गेस्ट रूम मध्ये. पास झाला आनंद. मग वीरदादांनी त्या नारायणीवर विश्वासच कसा काय ठेवला? पंढऱ्या नारायणीने सांगितलं असेल असा अंदाज आहे आपला. आनंदी अंदाज होता. आता तर माझं ठाम मत झालंय. त्या नारायणीनेच केलं असणार आहे सगळं. जाऊ दे ते विषय सोडून. दे विषय सोडून असं म्हणल्याने काय होणार आहे? सगळे प्रश्न सुटणार आहेत का? प्रत्येक विषय सोडून दिल्यामुळेच हा गोळ निर्माण झालाय. मी आत्ताच्या आत्ता वीरदादाला जाऊन जाब विचारणार आहे. पंढऱ्या उभं राहा. अजिबात असं काही करायचं नाही. आनंदे मी तुझं आता काही ऐकणार नाहीये. घोंगडं भिजत ठेवलं तर ते कधी ना कधी तरी खराब होतच. पंढऱ्या तू उगाच मोठ्या माणसांसारखा बोलू नकोस. घरातली सगळी मोठी माणसं जर का वेड्यासारखं वागत असतील ना तर लहानानेच सगळं हातात घेतलं पाहिजे. तू काय जाऊन कान पकडणारस का आता त्याचे? उंची पोचली असती तर कानच पकडले असते. पंढऱ्या मी तुला आधीच सांगते. तुला वीरशी बोलायचं असेल तू बोल पण त्याला अजिबात दुखवायचं नाही. अगं पण आनंदे पहिल्यांदा असं झालंय की वीरदादांनी तुझ्याशी बोलणं थांबवलंय.
आणि आणि तो विषय काही असा सहज नाहीये. जाऊ दे, चहा दे लवकर. काय चहा कशाला? आधी त्याला चहा नेऊन देतो आणि मग माझ्या तोंडाचा पट्टा सुरू करतो. पंढऱ्या, उगाच छानपणा करू नको. जेवढं झेपेल तेवढं बोल. कप मान. आणि माझं ऐक, त्याच्याशी नीट बोला पंढऱ्या. उगाच असं काही बोलू नको जेणेकरून तो अजून चिडेल. कळलं का? असू तर डोळे पुसू नकोस, काही गरज नाही. ऐकलंय मी सगळं. नाही काका, हा पंढरी उगाच काहीतरी बोलतो तुम्ही. आनंदी एक सांगू का? या घरात एकमेव तो पंढरी आहे ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल. कारण कोणाला तरी वाचवायचं म्हणून तू खोटं बोलत असतेस. कोणाला काही सहन करायला लागू नये म्हणून वीर ते खोटं ऐकून घेत असतो. काका तुम्ही यांच्यावर अजून चिडला. नाही नाही नाही, वीरवर नाही चिडलेलो. उलट खरं सांगायचं तर मी तुझी माफी मागायला आलो. हो, तू मला हे सगळं सांगायला आलीस तेव्हाच जर मी या सगळ्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती. नाही काका, हे बघा, आपण कुणीच जबाबदार नाही होते. याला परिस्थिती जबाबदार. कशाला आता उगाच कुणाला दोष द्यायचा? बरं ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं. पण आता मी माझ्या या पुतणीच्या सदैव मागे उभा राहणार. सदैव तिच्या बरोबर असेल. बस. मम्मा, आज मी पुन्हा वीरला आनंदीबद्दल भडकवलंय. आता त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय. चंचलाला तर मी आता लवकरच या घराबाहेर काढणार आहे. म्हणजे तिचाही मार्ग मोकळा ना. आता लवकरच मला जे हवंय ते मिळणार आहे. इकडे कशाला आलायस रे माकडा? सरप्राईज. ए हड. दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी कधीच दुसऱ्यांना सरप्राईज द्यायचं नसतं. उलट स्वतःच सरप्राईज व्हायचं असतं. कळलं? नारा, अगं ऐकून तुला खरंच आनंद होईल. खड्ड्यात गेलास तू आणि खड्ड्यात गेलं तुझं सरप्राईज. नारायणी, ऐक, माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मी तुझी माफी माग. पण तुला माहितीये मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नारा. पण मी राहू शकते तुझ्याशिवाय. सुखी राहू शकते. नारा यार, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. डोंट डू दिस टू मी. आय लव्ह यू नारा. मला तुझ्याकडून डिवॉर्स हवाय. काय बोलतेस नारा? आय लव्ह यू यार नारा. असं नको करूस ग. 2 पैसे कमवता न येणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांना शब्द देऊ नये. कळलं? नारा यार, प्लीज हे असं नको बोलूस नारा. तू प्लीज नारा, आय लव्ह यू. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? निघ इथून. वीर दादा, बोलू का? काय रे पंढरी, एवढा मोठा झालास की आता बोलण्यासाठी माझी परवानगी घ्यावी लागते? नाही म्हणजे वीर दादा, मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचंय. बोलू का? पंढऱ्या, तुला माझ्याशी काय बोलायचं असेल याची कल्पना आहे मला, पण खरं सांगू आता खरंच वेळ नाहीये माझ्याकडे. वीर दादा बघ, जे काही झालं त्यातलं खरं खोटं व्हायला अजून खूप वेळ आहे. पण त्याआधी मला सांग, तुला हे सगळं कोणी सांगितलं? पंढरी, हे सगळं कळून घ्यायला ना तू खरंच असून खूप लहान आहेस.
बाळा नको पडूस या सगळ्यात. वीर दादा मी लहान नाहीये आणि आनंदी माझी बहीण आहे. तिच्या डोळ्यातलं पाणी मी नाही बघू शकत आणि तिने गजासाठी काय काय केलंय ते मला चांगलंच माहितीये. हो, गजाचं काय झालंय त्यावरून ते कळतच आहे. हे बघ वीर दादा, गजा आणि सुपी त्या दिवशी पळून गेले असते तर ही वेळच आली नसती. आनंदीने गजासाठी चापकाचे फटके खाल्लेत आणि स्वतःलाच त्रास करून घेतलाय. काय तू असं कसं काय आरोप करू शकतोस तिच्यावर? चापकाचे फटके? हो, म्हणजे त्या दिवशी गजा आणि सुपी पळून गेले त्या दिवशी तात्यांना कुठून तरी कुणकुण लागली आणि तात्यांनी आनंदीला जाब विचारायला सुरुवात केली. गज कुठं आहे? माहित नाही. अहो सोडा तिला, मी पाया पडते तुमच्या. सोडा मध्ये 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 येऊ नका, नाही तर तुमचा बी जीव घेईन. सांग माझा पोरगा कुठं आहे? तात्या, जर तुम्हाला वाटत असेल की मला मारून मी तुम्हाला सगळं सांगेन, तर तुम्ही मला ओळखलेलं नाहीये. तुम्ही मला कितीही मारलत किंवा माझा जीव जरी घेतला ना, माझं हेच उत्तर असेल, मला माहित नाही. तात्या 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 नको तात्या. काका, सगळं माहित असून मला काही जमलं नाही. आता हे नसतील तर अजून काही जमणार नाही मला. आनंद आहे या सगळ्याला कोण जबाबदार आहे ना मला चांगलं माहिती आहे. पण आता चंचला आणि नारायणी जास्त दिवस या देशमुख वाड्यात थांबता कामा नयेत. ते त्या दोघींच्या हिताचं नाही आणि खास करून तुझ्या हिताचं नाही. पण काका, चंचलाच्या बाबतीत माझा यांच्यावर खूप विश्वास आहे. आनंद, प्रश्न विश्वासाचा नाहीये, प्रश्न आहे तुमच्या दोघांच्या संसाराचा. तुला आणि वीरला जर एकत्र छान जगायचं असेल ना, तर या दोघींना देशमुख वाडा सोडून बाहेर जावंच लागणार आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी साम दाम दंडभेद कशाचाही वापर करावा लागला ना तरीही चालेल. फक्त आता या बाबतीत वीर काय निर्णय घेतोय ते बघायचंय मला. काका, मला असं वाटतंय की हे चंचलाबाबत जो काही निर्णय घेतील तो चांगलाच असेल. कारण का मुळात हे माणूस म्हणून चांगले आहेत आणि जो काही निर्णय घेतील तो तिच्या भल्याचाच असेल ना काका. आनंदी, चांगलं असणं कधी कधी अंगाशी येऊ शकतं. हे बघ, ते सगळं सोड. तू बायको म्हणून जरा हुशारीनं वाग आता. चंचला आणि नारायणी इतक्या सहजासहजी या वाडा सोडून बाहेर जाणार नाही. काहीतरी प्लॅन करून त्यांना बाहेर काढलं पाहिजे. मी वैतागलीये काका, मी खरंच वैतागलीये. हे म्हणत होते ना की पुण्यात निघून जाऊ, तर तेव्हा बरं झालं असतं मी गेलो असतो. हे बघ आनंद, चंचला एकदा हा वाडा सोडून बाहेर गेली ना की मीही तुम्हाला या पिंजऱ्यात राहू देणार नाही. काही एवढे दिवस मी एवढं सगळं सहन केलं, तेव्हा मला हा पिंजरा वाटलाच नाही, कधीच नाही. पण जेव्हापासून भाऊजी गेलेत ना, तेव्हापासून एक एक दिवस या घरात या गावात माझ्या अंगावर येतोय काका. मला माहिती आहे, आणि म्हणूनच आता मी तुमच्या बाबतीत एक ठाम निर्णय घेणार आहे. तुमच्या सुखाचा निर्णय. वजसराव, काय झालं? बायकांसारखं मुळमुळ रडते. पोरगा आमचा गेला का तुमचा? हो, रडायचं आम्ही का तुम्ही? ती नाही म्हणतीये तात्या. कोण? नारायणी.
माझ्याबरोबर घरी यायला नाही म्हणते आणि त्याने डिवोर्सही मागितलाय. हत्तीच्या मरदार भरतो तुम्ही आणि बायकोनं डायव्हर्स माहिलं तर अडथय. कानाखाली आवाज काढायचा, पाणी नाही मागितलं पाहिजे. हे बघा वजसराव, बायकोच्या मुठीत राहिलात तर वाटवळ झालं तुमचं म्हणून समजा. तुमच्या मारदानं कसा राहिलं पाहिजे, वाघासारखं. बायकोने शेळीसारखं राहिलं पाहिजे, नाही तर तुम्ही. तेच तर नाही जमत ना तात्या. आणि पहिल्यापासून अशीच आहे आणि माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. मी नाही असं बोलू शकत. हे बघा वजसराव, सापाचं इश काढायचं असेल ना तर सापाच्या बिळात शिरायला लागतं. ती नारायणी तुमच्याकडं डायव्हर्स मागते, तुम्ही देऊच नका. ती तुमच्याबरोबर नीचपणा करते ना, तिच्या दसपट नीचपणा तुम्ही करा. पण म्हणजे नक्की काय करू तात्या? वीरदादा, जोपर्यंत तू सांगत नाहीस की तू कोणाच्या सांगण्यावरून आनंदीवर हा आरोप करतोयस तोपर्यंत कुठलाच प्रश्न सुटणार नाहीये. हे बघ, मला माझ्या मेलेल्या भावाची शपथ दिली पंढऱ्या. मी नाही ते नाव घेऊ शकत आहे. ठीक आहे, चालेल. मग मी नाव घेतो. तू फक्त हो की नाही एवढंच उत्तर दे. नारायणीने सांगितलं ना तुला हे सगळं? वीरदादा, खरं सांग, तिनेच सांगितलं ना तुला हे सगळं? कारण तीच एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते. वीरदादा, सांग ना, हो की नाही? हो. वाटलंच होतं मला. जी मुलगी तुमचं जमू नये म्हणून पहिल्या दिवसापासून प्रयत्न करते, तू तिच्यावर विश्वासच कसा काय ठेवलास? जे काय वजसराव, ज्या कारणासाठी ती तर राहते, एक कारण कुठलं माहिती ना? वीर. हा, त्या ईरला तुम्ही गोळ्या द्या. ईरलाच गोळ्यात घ्या तुम्ही.